नमस्कार. शासनच्या युट्यूब चॅनल संच खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ, महागाई भत्ता 58%. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. यावेळी दिवाळीत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठे भेट देऊ शकते. एकीकडे महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी जीएसटी सुधारणा लागू केली जातील असे म्हटले आहे. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना आणि व्यावसायिकांना, त्याचबरोबर विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांना होईल. मार्च 25 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 66 लाखांहून अधिक निवृत्त वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्ता आणि महागाई राहत वाढ मंजूर केली, जी जानेवारी 25 पासून लागू झाली आहे. आता कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना 55% दराने महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्याचा किमान मूळ पगार 18,000 रुपये आहे आणि निवृत्त वेतनधारकाचा किमान पेन्शन 9,000 रुपये आहे. 55% महागाई भत्तासह एका कर्मचाऱ्याला एकूण 27,900 आणि निवृत्त वेतनधारकांना 13,950 मिळत आहे. दरवर्षी सरकार दोनदा महागाई भत्ता वाढवते, एकदा जानेवारीमध्ये आणि दुसरी जुलैमध्ये. आता जुलै 25 ची पुढील वाढ सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावेळी महागाई भत्ता 3% वाढू शकतो. जर असे झाले तर महागाई भत्ता हा 58% होईल. दिवाळीच्या आसपास हे लागू केले जाऊ शकते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैचा महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.